ऐकाव दादा, हे दुग्धाभिषेक प्रकरण लय आता भयंकर झालंय. तिकडे कुणीतरी काय ते पडळकरांना एक दुग्धाभिषेक घातला होता. अजून कुणा अहो इतके हे दुग्धाभिषेक वगैरे घालणारे ना, माफ करा पण मी आहे अशीच आहे. मी प्रबोधनकार ठाकरेंचा वारसा सांगणारी आहे. मी आस्तिक नक्की आहे, माझ्या श्रद्धा आहेत, पण धर्म हा मार्केटिंगचा विषय असावा असं मला कधीही वाटत नाही. त्यामुळे कर्मकांडांवर माझा विश्वास नाही. आणि अभिषेक कधी घातला जातो, का घातला जातो, तर गोष्ट अपवित्र झाली तर ती पवित्र करून घेतली जाते. मग माझा प्रश्न आहे अभिषेक घालणाऱ्यांना, तुम्ही निंबाळकरांना ते अपवित्र झाले असं मानत होतात का? निंबाळकर अपवित्र आहेत असं निंबाळकरांना वाटत होतं का? दादा मी पुन्हा पुन्हा म्हणते, मला नाही हो चर्चा करायची. एकदा झालंय की नाही, काल आपल्या विरोधात ठरवून काही वधवून घेण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला, त्याचा पुरावा आहे माझ्याकडे. आणि माझं उत्तर काय आहे त्याच्यावरच ऐका. जेवढे बाकीचे तुम्ही जे आरोपींची नावं सांगितली तेवढेच इथलं ह्या घटनेला जेवढे बाकीचे तुम्ही जे आरोपींची नावं सांगितली तेवढेच इथला विरोधी पक्ष तेवढा जबाबदार नाहीये का? मला त्या तुम्ही दोघं काय पुस्तक खेळायच्या ते खेळायला आम्हाला कशाला मध्ये घेताय? त्याच्यामध्ये आम्हाला आमच्या लेकराला न्याय पाहिजे. राजकारण करण्यापेक्षा दोघं जण इथं या आणि आमच्या लेकराच्या साठी FIR होण्यासाठी तुम्ही कशी मदत करणार आहात ते सांगा. तुमचे पॉलिटिकल स्कोर आमच्या आडून सेट करू नका. हा व्हिडिओ मी शेअर करते की हे मी कालच स्पष्ट केलं की तुमचे पॉलिटिकल स्कोर तुमचं तुम्ही बघून घ्या, आम्हाला याच्याशी घेणं देणं नाही. बीडच्या लेकमातेच्या संबंधाने विषय होता, त्यावर आता जरा आंदोलनाची पुढची दिशा. मी फलटण पोलीस स्टेशनला जायचं ठरवलं होतं, काल मी गेले. मला फार आश्चर्य वाटलं. अब्रूचे धिंदवडे काढणाऱ्या चाकणकर साठी तुषार दोषी रेड कार्पेट टाकून सगळ्यात आधी तिकडे जाऊन बसलेले होते. पण काल पीडितेचे आई आणि भाऊ वडील तिथे आलेले होते, तेव्हा मात्र तुषार दोषीला यायला वेळ नव्हता. ज्या खांबेंना त्यांनी पुढे केलं होतं, DYSP खांबे, हा माणूस कमालीचा ऍटिट्यूड वाला होता. आणि या बिचाऱ्याने सांगितलं की माझ्या हातात काहीच नाही. आता यांच्या हातात काहीच नाही तर यांना का पाठवलं होतं ते कळत नव्हतं. पण त्यांनी एक गोष्ट नक्की मान्य केली की होय, संपदाच्या संबंधाने तिचं कॅरेक्टर असेसिनेशन करण्याचा प्रयत्न वाईट होता आणि त्यामुळे तिच्या संबंधाने असणारे जे सगळे अशा आशयाचे जे व्हिडिओ पब्लिक डोमेन मध्ये आहेत तो सगळा कंटेंट हा काढून टाकला जाईल, हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. SIT त्यांच्या हातात नाही असं त्यांचं म्हणणं. मात्र 6 लोकांना आम्ही चौकशीच्या कक्षेत आणू आणि आम्ही निश्चितपणे त्यांना इथे बोलवू. पण त्यांना नुसतं चौकशी करून चालणार नाही. पहिल्यांदा त्यांचं सस्पेन्शन होणं आणि नंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल होणं हे जास्त गरजेचं आहे. या निमित्ताने येणाऱ्या काळात माननीय गृहमंत्र्यांची आम्ही भेट घेण्याचा प्रयत्न करतोय. प्रयत्न यासाठी शब्द वापरते की देवेंद्रजींना विरोधकांना भेटायला आवडत नाही. देवेंद्रजींना फक्त त्यांचे खुशमस्करे आणि भाटगिरी करणाऱ्या लोकांना भेटायला आवडतं. त्यामुळे देवेंद्रजींनी फक्त आपल्याच पक्षाच्या लोकांना वेळ देण्यापेक्षा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी वेळ द्यावा, गृहमंत्री म्हणून वेळ द्यावा ही अपेक्षा. आणि त्यांना आम्ही भेटू आणि उच्च न्यायालयाची उच्चस्तरीय चौकशी समिती तेजस्वी सातपुते नाही, पुन्हा एकदा आमचा विश्वास नाही, तेजस्वी सातपुते नाही, ती SITच नाहीये. मुळात एका व्यक्तीची देखरेखीसाठी नेमणूक केलेली आहे, SIT नेमलेली नाही शासनाने. त्यामुळे आम्हाला तेजस्वी सातपुतेंशी वैयक्तिक काही घेणं देणं नाही, आम्हाला त्यांच्यावर काही आक्षेप नाहीत. पण एकाच व्यक्तीच्या हातात तपास देणं ही मोनोपॉली असू शकते. जेव्हा 3-4 अधिकारी एकत्रित येतात तेव्हा एकमेकांवर एक चेक राहतो, कंट्रोल राहतो, सबब. आणि त्यातही जर पोलीस अधिकाऱ्यांवरच एवढे आरोप असतील तर पोलिसांकरवी तपास करण्यात काही अर्थच नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाने सेवानिवृत्त जजेसची एक चौकशी समिती नेमावी. जशी समिती अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी नेमली होती किंवा सोमनाथ सूर्यवंशी कस्टडियल डेथ प्रकरणी नेमली होती, त्या प्रकारची ती चौकशी असावी. यासाठीचा लढा असेल. रिट पिटिशन आम्ही दाखल करू.